नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय चिकन खिमा। इथं आपण चिकन खिमा घेतलेला आहे अर्धा किलो। स्वच्छ धुवून घेतलाय खिमा आपण। आता त्याला आपण मॅरिनेट करणार आहे। त्याच्यासाठी हे बघा दही, तीन चमचे दही आहे, हे मीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद, 2 चमचे हळद घालायची आपल्याला। आणि आता हा खिमा मी मॅरिनेट करून ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी। अर्धा किलो चिकन खिमा आहे मंडळी। आज आपण खिमा पाव बनवणार आहोत। आता खिमा मी मॅरिनेट करून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी। मी आता त्याचं काय आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी खिमा बनवण्यासाठी मसाले काय पाहिजेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा मंडळी, चिकन खिम्यासाठी लागणार आहे हा मसाला आपण केलेला आहे। कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत मीडियम साईजचे। त्याच्यानंतर इथं आपला मसाला करायचा आहे। आलं लसूण पेस्ट आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे आणि पुदिना आहे थोडासा। आता इथं थोडे गरम मसाले घेतलेत मी। लवंगा घेतल्यात 4 ते 5, एक काळा वेलदोडा घेतलाय, मसाले वेलदोडा, बडीशेप घेतली, खसखस घेतली, दगडफूल घेतलंय मंडळी। त्याच्यानंतर हा शहाजिरे आहे, इथं थोडेसे आपले चक्री फुलाचे तुकडे आहेत, इथं आपण हे घेतलंय आपलं दालचिनीचे तुकडे घेतलेत, इथं एक मसाला वेलदोडा घेतलाय। त्याच्यानंतर इथं पावडर मसाले आपण घेतले, ही लाल मिरची पावडर आहे, ही कलरवाली मिरची पावडर आहे मंडळी। त्याच्यानंतर ही धणे जिरे पावडर 1 चमचा आहे आणि हा चिकन मसाला 1 चमचा आहे। आणि आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे। आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची ह्याची आपण आता पेस्ट करून घेणार आहे। आणि पेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपला खिमा फोडणीला टाकताना। तर हे बघा, आपण खिमा बनवण्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहे। तेल तापले का बघूया आपण। हां, तेल तापलेलं आहे मंडळी। आता आपण हे बघा मंडळी, आपण खिम्यासाठी भांडं ठेवलं आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकतोय। तमालपत्र 2 टाकलीत। कांदा आपण भाजून घेणार आहे चांगला। तेलामध्ये कांदा भाजायचा आहे आपल्याला। हा बघा, हा कांदा आपल्याला चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। भाजत आलेला आहे कांदा आता आपला। कांदा भाजला की आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली ती टाकणार आहे। आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि 2 हिरव्या मिरच्या त्याची पेस्ट आहे ही मंडळी। ही पेस्ट आपण टाकणार आहे। खूप छान होतं बरं का खिमा, अशा पद्धतीने एकदा करून बघा। आपण आता हा मसालाही छानपैकी परतवून घेणार आहे कांद्यामध्ये। खोबऱ्याचा वापर मी आज केलेला नाही आहे अजिबात सुद्धा। खमंग असा आपल्याला हा पूर्ण हा जो हिरवा मसाला आहे आपला, हा चांगला परतवून घ्यायचा आहे। बघा, हा मसाला पण आपला परतत आलेला आहे। गॅस आपण कमी करणार आहे आणि आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकतोय। आता हे टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपण छानपैकी शिजवून घेणार आहे मसाल्यामध्ये।
आपल्याला असे ह्या भांड्याच्या तळाला असं वाटतं की मसाले लागलेत किंवा करपलेत, तसं नाही आहे मंडळी. ज्यावेळेस आपण खिमा टाकणार त्यावेळेस सगळं एकसारखं होणार आहे. मसाले तळाला वगैरे नाही लागलेले, हे बघा, करपले पण नाही आणि तळाला असे चिकटले लागले पण नाही. थोडंसं आपलं कसं आलं लसूण पेस्ट थोडंसं ओलसर असतं, ते खाली चिकटतं. आता ह्याच्यामध्ये मी आपले मसाले टाकते. हा जो आपण गरम मसाला मी दाखवला तुम्हाला, त्या गरम मसाल्याची पावडर केली आहे मी. खसखस, लवंग, दालचिनी, ते गरम मसाल्याची पावडर आहे ती, जो मी आता तुम्हाला दाखवला त्याची. त्याच्यानंतर आपण धने जिरे पावडर टाकतोय मंडळी. 1 चमचा धने जिरे पावडर आहे. ही लाल मिरची पावडर आहे कलरसाठी, अर्धा चमचा. आणि हा आपला चिकन मसाला आहे 1 चमचा. आता हे सगळं आपण एकजीव करणार आहे. मसाला सगळा मसाला छानपैकी आपण असा छानपैकी भाजून घेणार आहे एकसारखा. आणि थोडंसं झाकण लावून मी मसाला शिजून देणार आहे आणि मग मी खिमा टाकणार आहे. हा बघा, हा मसाला आता सगळा आपल्याला असा एकजीव करून घ्यायचा आहे. हा बघा, हा आपला मसाला छानपैकी आता परतत आलेला आहे. त्या मसाल्याचं तेल सुटायला लागलेलं आहे. म्हणजे खाली आपल्याला लागल्यासारखं दिसत होतं मंडळी. हे बघा, उलटण्याने हे सगळं निघतंय, करपलेलं नाही आहे. हे मसाला चिकटला आहे भांड्याच्या तळाशी. छानपैकी आता आपला हा मसाला परतला गेला आहे. मी आता ह्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला टाकणार आहे. हा बघा, किचन किंग मसाला आपण थोडासा टाकतोय. पुन्हा एकदा आपण आता हा परतवून घेणार आहे. हा बघा, आता छानपैकी आपण असा हा मसाला परतवून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी खिमा टाकणार आहे. आपण चिकन खिमा करतोय मंडळी आज. अर्धा किलो चिकन खिमा आणलाय मी. हा बघा, हा आपण आता सगळा चिकन खिमा टाकतोय त्याच्यामध्ये. खिमा मी मॅरिनेट करून ठेवला होता मंडळी. दही, हळद, मीठ लावून ठेवला होता. आता आपण हा परतवून घेतोय. मसाल्यामध्ये छानपैकी आपल्याला आता हा खिमा परतवून घ्यायचा आहे. आता मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं मंडळी, त्याच्यामुळे आता मीठ टाकणार आहे मी, पण थोडंसं कमी टाकणार आपल्या चवीनुसार. हा खिमा आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे चांगला, पूर्ण सगळा मसाल्यामध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे आपला खिमा छानपैकी असा परतवून झालेला आहे. पाणी सुटलं आहे खिम्याला. मी आता गॅस बारीक करते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते. थोडंसं पाणी मी घालणार आहे. आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक केला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी. त्या मसाल्याचं थोडंसं पाणी आपण खिम्याला घालणार आहे. पुन्हा एकदा गॅस फास्ट करून आपण छानपैकी हे असं सगळं मिक्स करणार आहे. पाणी घातलं आहे त्याला ते, आणि मी झाकण लावून ठेवून देणार आहे 10 ते 15 मिनटासाठी. चिकन खिमा मंडळी हा लवकर शिजतो, ह्याला वेळ लागत नाही शिजायला. पाण्याचं प्रमाण कमीत कमी वापरायचं, कारण चिकनला आपलं पाणी सुटतं. त्याच्यामध्ये आपण दही पण घातले, त्याच्यामुळे पाण्याची एवढी गरज पडत नाही. मी आता गॅस कमी करते आणि झाकण ठेवते. अशा पद्धतीने आपण आता खिमा ठेवला आहे शिजायला. कमीत कमी आता 10 ते 15 मिनटं लागणार आहेत खिमा व्हायला. मी तुम्हाला दाखवते मंडळी. अशा पद्धतीने आपला रसरशीत
चटकदार चमचमीत चिकन खिमा तयार आहे। तर आता आपण हा सर्व करणार आहे। आता ह्याच्या आधी मी चिकन खिम्यामध्ये हे बघा आपण थोडेसे ह्या मिरच्या आहेत स्लिट केलेल्या, ते मिरच्या टाकणार आहे। त्याच्यानंतर ही कसुरी मेथी आहे, हे बघा हातावरती अशी चांगली चुरायची कसुरी मेथी आपल्याला, थोडीशी आपण वरून कसुरी मेथी टाकणार आहे। त्याच्यानंतर ही चिरलेली कोथिंबीर, हे बघा आपण आता ही चिरलेली कोथिंबीर टाकली थोडीशी खिम्यावरती। खूप छान खिमा झालेला आहे बरं का मंडळी आपला। त्याच्यामध्ये हे बटर आहे, अमूल बटर, हे बटर टाकूया आपण। हे बघा अशा पद्धतीने खिमा करा मंडळी, खूप छान खिमा होतो। आता आपण लिंबू पिळणार आहे त्याच्यावरती। हे बघा मंडळी आता आपण वरून थोडंसं लिंबू पिळतो, लिंबाचा रस टाकतोय वरून। अशा पद्धतीने आपला आता चिकन खिमा तयार आहे। मी आता सर्व करते, मी दाखवते तुम्हाला। खूप छान खिमा झाला आहे बरं का मंडळी। अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही, खूप छान होतो। वेळ लागत नाही, पटकन खिमा होतो। छानपैकी असा झणझणीत रसरशीत चिकन खिमा आपला खिमा पाव तयार आहे। आता मी कोथिंबीर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया वरून। हा बघा मंडळी, हा खाण्यासाठी आपला खिमा पाव तयार आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कमेंट्समध्ये कळवा, छान छान कमेंट्स द्या। माझा चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मी ज्या रेसिपीज दाखवते मंडळी त्या करून बघा, एकदा खाऊन बघा, चव कशी लागते मला कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्ही माझा चॅनल बघताय त्याच्याबद्दल धन्यवाद मंडळी। सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका।